शांती. आज 15/12/2020 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, आता घरी जायचे आहे. त्यामुळे देहसहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून माझी एकट्याची आठवण करा आणि पावन बना. प्रश्न आहे, आत्म्याच्या संबंधामधील कोणती एक गोष्ट सूक्ष्म बुद्धी असणारे समजू शकतील? उत्तर: पहिला, आत्म्यावर सुईसारखा हळूहळू गंज चढला आहे. आठवणीमध्ये राहिल्यावरच हा गंज उतरेल. जेव्हा गंज उतरणार म्हणजे आत्मा तमोप्रधानापासून सतोप्रधान बनणार, तेव्हाच बाबाची ओढ लागेल आणि बाबांसोबत वापस घरी जाणार. दुसरा, जेवढा गंज उतरत राहील तेवढे दुसऱ्यांना समजावताना आकर्षित कराल. ह्या गोष्टी फार सूक्ष्म आहेत, जे डल बुद्धी असणारे म्हणजे कमी बुद्धी असणारे समजू शकत नाहीत. ओम शांती. भगवानुवाच, आता बुद्धीमध्ये कोण आले आहे? ते जे गीता पाठशालावाले आहेत त्यांना तर भगवानुवाच म्हटल्याने श्रीकृष्ण बुद्धीमध्ये येणार. इथे तर तुम्हा मुलांना सर्वोच्च बाबांची आठवण येते. यावेळी पुरुषोत्तम बनण्यासाठी हे संगमयुग आहे. बाबा मुलांना समजावतात, देहसहित देहाचे सर्व संबंध सोडून स्वतःला आत्मा समजा. ही फार जरुरी गोष्ट आहे, जे या संगमयुगातच बाबा समजावतात. आत्माच पतित बनली आहे, मग आत्म्याला पावन बनून घरी जायची आहे. पतित पावनची आठवण करत आले, परंतु जाणत काहीच नाहीत. भारतवासी फार घोर अंधारामध्ये आहेत. भक्ती रात्र आहे तर ज्ञान दिवस आहे. रात्री अंधार तर दिवसा प्रकाश होतो. सतयुग दिवस आहे, कलियुग रात्र आहे. आता तुम्ही कलियुगामध्ये आहात, नंतर सतयुगामध्ये जायचे आहे. पावन दुनियेमध्ये पतितांचा प्रश्नच नाही. जेव्हा पतित बनतात तर पावन होण्याचा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा पावन आहेत तेव्हा पतित दुनियेची आठवण पण येत नाही. आता पतित दुनियेमध्ये आहात तर पावन दुनियेची आठवण येते. पतित दुनिया शेवटचा भाग आहे आणि पावन दुनिया पहिला भाग आहे. तिथे कोणीही पतित नसतात. जे पावन होते तेच नंतर पतित बनले आहेत. 84 जन्म पण त्यांचेच समजले जातात. या फार सूक्ष्म गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. अर्धा कल्प भक्ती केली आहे, ती इतक्या लवकर तर सुटणार नाही. मनुष्य तर खूप घोर अंधारामध्ये आहेत. करोडोमधून काही जणच निघतात. खूप कठीणाईने कुणाच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान बसते. मुख्य गोष्ट तर बाबा म्हणतात, देहाचे सर्व संबंध विसरून माझी एकट्याची आठवण करा. आत्माच पतित बनली आहे, तिला पावन बनवायची आहे. बाबा हे समजावून सांगतात, कारण बाबाच प्राचार्य, सोनार, डॉक्टर, बॅरिस्टर सर्व काही आहेत. ही नावं तिथे राहणार नाहीत. तिथे म्हणजे स्वर्गामध्ये शिक्षण पण राहणार नाही. इथे नोकरी करण्यासाठी शिकतात. पूर्वी स्त्रिया एवढ्या शिकत नव्हत्या, त्या सर्व आता शिकत आहेत. पतीच्या मृत्यूनंतर कोण सांभाळणार? त्यामुळे स्त्रिया पण सर्व शिकत राहतात. सतयुगामध्ये तर अशा गोष्टी नसतातच, ज्याचे चिंतन करावे लागेल. इथे मनुष्य कठीण वेळेसाठी धन इत्यादी जमा करतात. तिथे असे विचार येणार नाहीत, ज्याची चिंता करावी लागेल. बाबा तुम्हा मुलांना किती धनवान बनवतात. स्वर्गामध्ये भरपूर खजाना असतो. हिरे मोतींच्या खाणी सर्व भरपूर असतात. इथे नापीक जमीन आहे, त्यामुळे जमिनीमध्ये ताकदच राहिली नाही. तेथील फुलं आणि येथील फुलांमध्ये रात्रंदिवस एवढा फरक आहे. इथे तर सर्व वस्तूंमध्ये काहीच ताकद राहिली नाही.
जरी किती पण अमेरिकेतून बीज घेऊन येतात, परंतु ती ताकद राहिली नाही. जमीनच अशी बनली आहे ज्यामध्ये जास्त मेहनत करावी लागते. तिथे तर प्रत्येक वस्तू सत्वप्रधान असते. प्रकृती पण सत्वप्रधान, तर सर्व काही सत्वप्रधान असते. इथे तर सर्व वस्तू तमोप्रधान आहेत. कोणत्याही वस्तूंमध्ये ताकद राहिली नाही. हा फरक सुद्धा तुम्ही समजत आहात. जेव्हा सत्वप्रधान वस्तू पाहता ते तर ध्यानामध्येच पाहता ना. तेथील फुलं इत्यादी किती चांगले असतात. असे होऊ शकते की तेथील धान्य इत्यादी सर्व तुम्हाला दिसून येतील. बुद्धीद्वारे पण समजू शकता. तेथील प्रत्येक वस्तूमध्ये खूप ताकद असते. नवी दुनिया कोणाच्या बुद्धीमध्ये येतच नाही. या जुन्या दुनियेतील गोष्टी तर काही विचारूच नका. थापा तर खूप लांबलचक मारतात. मनुष्य अगदी अंधारामध्ये झोपले आहेत. तुम्ही सांगता की बाकी थोडाच वेळ राहिला आहे, तर तुमच्यावर काही जण हसतात. उत्तम रीतीने तर तेच समजून घेतील जे स्वतःला ब्राह्मण समजतात. ही नवीन भाषा आहे. हे आध्यात्मिक शिक्षण आहे. जोपर्यंत आध्यात्मिक पिता येत नाहीत तोपर्यंत कोणीही समजू शकत नाहीत. आध्यात्मिक पित्याला तुम्ही मुलंच जाणता. ते लोक जाऊन योग इत्यादी शिकवतात, परंतु त्यांना कोणी शिकवले? असे तर म्हणत नाहीत की आध्यात्मिक पित्याने शिकवले. बाबा तर आत्मिक मुलांना शिकवतात. तुम्ही संगमयोगी ब्राह्मणच समजता. ब्राह्मण तेच बनतील जे आदि सनातन देवी देवता धर्माचे असतील. तुम्ही ब्राह्मण खूप थोडे आहात. दुनियेमध्ये अनेक प्रकारच्या अनेक जाती आहेत. असे पुस्तक जरूर असेल ज्यामुळे माहीत होईल की दुनियेमध्ये किती धर्म, किती भाषा आहेत. तुम्ही जाणता की हे सर्व राहणार नाहीत. सतयुगामध्ये तर एकच धर्म, एकच भाषा असते. सृष्टी चक्राला तुम्ही जाणले आहे, तर भाषांना पण जाणू शकता की या सर्व राहणार नाहीत. एवढे सर्व शांतीधाममध्ये निघून जातील. हे सृष्टीचे ज्ञान आता तुम्हाला मिळाले आहे. तुम्ही मनुष्यांना समजावून सांगता तरी पण ते समजत नाहीत. कोणत्या मोठ्या मनुष्याकडून यासाठी उद्घाटन करवतात कारण त्यांचे नाव प्रसिद्ध आहे आणि त्यामुळेच आवाज पसरेल की वाह, राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी उद्घाटन केले. बाबांनी उद्घाटन केले तर मनुष्य समजणार नाहीत की परमपिता परमात्म्याने उद्घाटन केले. ते या गोष्टीला मानणार नाहीत. कोणी मोठे मनुष्य, कमिशनर इत्यादी येतील तर त्यांच्या मागे दुसरे पण जरूर येतील. यांच्या मागे तर कोणीच येणार नाहीत. आता तुम्ही ब्राह्मण मुलं फार थोडी आहात. जेव्हा जास्त होणार तेव्हा समजतील. आता जरी समजून घेतले तरी बाबांजवळ येतील. कोणी एकाने मुलीला म्हटले होते की ज्यांनी तुम्हाला हे शिकवले आम्ही प्रत्यक्ष त्यांच्याजवळ का जाऊ नये. परंतु सुईवर गंज चढला असेल तर चुंबकाचे आकर्षण कसे होईल. जेव्हा गंज पूर्ण उतरणार तेव्हा चुंबकाला धरू शकणार. सुईच्या एका टोकाला गंज लागला असेल तर तेवढे आकर्षित होणार नाहीत. संपूर्ण गंज उतरून जाईल ते तर अगदी शेवटी होईल जेव्हा असे पडणार. मग तर बाबांसोबत वापस घरी जाणार. आता तर चिंता आहे की आपण तमोप्रधान आहोत. विकारांचा गंज चढला आहे. जेवढी बाबांची आठवण करणार तेवढा गंज निघत जाणार. हळूहळू गंज निघून जाईल. गंज हळूहळूच चढला आहे ना, मग उतरेल सुद्धा तसाच. जसा गंज चढला आहे तसाच स्वच्छ होणार आहे. तर त्यासाठी बाबांची आठवण पण करायची आहे. कोणाचा आठवणीने जास्त गंज उतरतो तर कोणाचा कमी. जेवढा जास्त गंज निघेल तेवढे ते दुसऱ्यांना पण समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करतील. या फार सूक्ष्म गोष्टी आहेत. कमी बुद्धी असणारे समजू शकत नाहीत. तुम्ही जाणता हे राज्य स्थापन होत आहे. समजावून सांगण्यासाठी पण दिवसेंदिवस अजून युक्ती निघत राहतात. पूर्वी हे माहीत नव्हते की प्रदर्शनी संग्रहालय पुढे चालून बनतील. पुढे असे होऊ शकते की आणखीन काही निघेल. आता वेळ तर आहे, स्थापना होत आहे.
नाराज पण व्हायचे नाही. कर्मेंद्रियांना वश करू शकत नाही तर विकारांमध्ये जातात. विकारात गेले तर मग सुईवर फार गंज चढतो. विकारामुळे जास्त गंज चढतो. सतयुग त्रेतामध्ये खूप थोडा, मग अर्ध्या कल्पामध्ये पटकन गंज चढत राहतो. विकारांमध्ये जात राहतात. म्हणून निर्विकारी आणि विकारी असे म्हटले जाते. निर्विकारी देवतांची निशाणी आहे. बाबा म्हणतात, देवी देवता धर्म प्रायः लोप झाला आहे, म्हणजे नाहीसा झाला आहे, परंतु त्याची निशाणी आहे. सर्वात चांगली निशाणी तर हे चित्र आहेत. तुम्ही लक्ष्मीनारायणाचे चित्र घेऊन परिक्रमा देऊ शकता, कारण तुम्ही तसे बनता. रावण राज्याचा विनाश आणि रामराज्याची स्थापना होत आहे. हे रामराज्य आणि ते रावण राज्य आहे. आता हे संगमयुग आहे. अनेकानेक मुद्दे आहेत. डॉक्टर लोकांच्या बुद्धीमध्ये किती औषधं लक्षात राहतात. वकिलांच्या बुद्धीमध्ये पण अनेक प्रकारचे मुद्दे असतात. ज्ञानाच्या विषयाचे तर फार चांगले पुस्तक बनू शकते. मग जेव्हा भाषण करता तर मुद्दे मनामध्ये यायला हवेत. हुशार बुद्धी असणारे लगेच पाहतील. पहिले तर लिहायला हवे की आपण अशा प्रकारे समजावून सांगावे. भाषण केल्यानंतरही लक्षात येते ना. असे समजावले असते तर बरे झाले असते. हे मुद्दे दुसऱ्यांना समजावून सांगितल्याने बुद्धीमध्ये बसतात. विषयांची पण यादी बनलेली आहे. मग एक विषय घेऊन मनामध्ये भाषण केले पाहिजे किंवा लिहिले पाहिजे. मग असे बघायला हवे की सर्व मुद्दे लिहिले आहेत. जेवढे डोके चालवणार तेवढे चांगले आहे. बाबा तर समजतात ना की हा चांगला सर्जन आहे. याच्या बुद्धीमध्ये अनेक मुद्दे आहेत. ज्ञानाने भरपूर झाले तर सेवेशिवाय मजा येणार नाही. तुम्ही प्रदर्शनी करता तर कुठे 2-4 किंवा कुठे 6-8 निघतात. काही ठिकाणी तर एक पण निघत नाही. हजारोंनी पाहिले तर निघतात किती थोडे. म्हणून आता मोठमोठे चित्र पण बनवतात. तुम्ही हुशार होत जाता. मोठ्या लोकांची काय अवस्था आहे ती पण तुम्ही पाहता. बाबांनी समजावले आहे की हे पाहायला हवे की कोणाला हे ज्ञान दिले पाहिजे, त्यांची अवस्था पाहिली पाहिजे. जे माझे भक्त आहेत, गीता ऐकणाऱ्यांना मुख्य एक गोष्ट समजवायची आहे की ईश्वर सर्वोच्चला म्हटले जाते. ते निराकार आहेत. कोणत्याही देहधारी मनुष्याला ईश्वर म्हटले जात नाही. तुम्हा मुलांना आता सर्व काही समजले आहे. संन्यासी पण घराचा संन्यास करून पळून जातात. काही जण ब्रह्मचारी पण निघून जातात. मग दुसऱ्या जन्मामध्ये पण तसेच होते. जन्म तर जरूर मातेच्या गर्भातूनच घेतात. जोपर्यंत लग्न केले नाही तोपर्यंत बंधनमुक्त आहेत. एवढे सगळे संबंधी इत्यादी आठवणीत येत नाहीत. लग्न केले तर मग संबंधींची आठवण येत राहते. वेळ लागतो. पटकन बंधनमुक्त होत नाहीत. आपल्या जीवनाची कहाणी तर सर्वांना माहीतच असते ना. संन्यासी समजतात की आधी आपण गृहस्थी होतो, मग संन्यास घेतला. तुमचा मोठा संन्यास आहे म्हणून मेहनत करावी लागते. ते संन्यासी भस्म लावतात, डोक्याची केस काढतात, कपडे बदलतात. तुम्हाला तर असे काहीच करण्याची गरज नाही. इथे तर कपडे बदलण्याची गोष्ट पण नाही. तुम्ही पांढरी साडी नाही घातली तरी पण काही हरकत नाही. हे तर बुद्धीचे ज्ञान आहे. आपण आत्मा आहोत. बाबांची आठवण करायची आहे, ज्यामुळे गंज निघून जाईल आणि आपण सतोप्रधान बनू. वापस घरी जाऊ. कोणी योगबळाने पावन बनतील तर कोणी दंड भोगून बनतील. तुम्हा मुलांना तर गंज उतरवण्याची मेहनत करायची आहे. त्यामुळे याला योग अग्नी पण म्हटले जाते. अग्नीमुळे पाप भस्म होतात. तुम्ही पवित्र बनता. काम चितेला पण अग्नी म्हणतात. काम अग्नीमध्ये जळाल्यामुळे काळे बनले आहेत. आता बाबा म्हणतात गोरे बना. या गोष्टी तुम्हा ब्राह्मणांशिवाय दुसऱ्या कुणाच्याच बुद्धीमध्ये येत नाहीत. या गोष्टी अगदी वेगळ्या आहेत. ते लोक तुम्हाला म्हणतात की हे तर शास्त्रांना मानतच नाहीत, नास्तिक बनले आहेत.
मग त्यांना सांगा, शास्त्र तर आम्ही वाचले आहेत, मग बाबांनी हे ज्ञान दिले आहे, ज्ञानाने सद्गती होते. भगवानुवाच, वेद उपनिषद इत्यादी वाचल्याने, दानपुण्य केल्याने कोणीही मला प्राप्त करू शकत नाहीत. माझ्याद्वारेच मला प्राप्त करू शकता. बाबा येऊन तसे लायक बनवतात. आत्म्यावर गंज चढलेला आहे तेव्हाच बाबांना बोलावतात की येऊन पावन बनवा. आत्मा जी तमप्रधान बनली आहे तिला सतोप्रधान बनायचे आहे. तमप्रधानापासून तमो रजो सतो मग पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. जर मध्येच गडबड झाली तर गंज चढत राहील. बाबा आपल्याला एवढे उच्च बनवतात तर तेवढी खुशी पण राहायला हवी. विदेशामध्ये शिक्षणासाठी फार खुशीने जातात. आता तुम्ही किती समजूतदार बनत आहात. कलियुगामध्ये किती तमप्रधान बेसमज बनले आहेत. जेवढे प्रेम करणार तेवढे आणखीनच सामना करतात. तुम्ही मुलं समजता की आपली राजधानी स्थापन होत आहे. जे चांगल्या प्रकारे शिकतात, आठवणीत राहतात, ते चांगले पद प्राप्त करतील. ही कलम भारतातूनच लागत आहे. दिवसेंदिवस वर्तमानपत्रातून तुमचे नाव प्रसिद्ध होत जाईल. वर्तमानपत्र तर सर्वत्र जातात. ते वर्तमानपत्रवाले कधी चांगले लिहितात तर कधी खराब लिहितात, कारण ते पण ऐकलेल्या गोष्टींवरच चालतात. ज्यांनी जे सांगितले ते लिहून टाकतात. ऐकलेल्या गोष्टींवर फार चालतात. त्यालाच परमत म्हटले जाते. परमत आसुरी मत आहे. बाबांची श्रीमत आहे. कोणी उलटी गोष्ट सांगितली तर मग यायचे सोडून देतात. जे सेवेमध्ये राहतात त्यांना सर्व काही माहीत होते. इथे तुम्ही जी पण सेवा करता ही तुमची पहिल्या क्रमांकाची सेवा आहे. इथे तुम्ही सेवा करता आणि सतयुगामध्ये फळ प्राप्त होते. इथे बाबांसोबतच कर्तव्य करता ना. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांचे प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, आत्मारूपी सुईवर गंज चढलेला आहे. त्याला योगबळाने काढून सतोप्रधान बनण्याची मेहनत करायची आहे. कधी पण ऐकलेल्या गोष्टींवर चालून शिक्षण सोडून द्यायचे नाही. दुसरा सारांश, बुद्धीला ज्ञानाच्या मुद्द्यांनी भरपूर ठेवून सेवा करायची आहे. त्यांची अवस्था पाहून ज्ञान द्यायचे आहे. फार तीक्ष्ण बुद्धी बनायची आहे. आजचे वरदान आहे, आदि आणि अनादि स्वरूपाच्या स्मृतीद्वारे आपल्या मूळ स्वधर्माला स्वीकारणारे पवित्र आणि योगी भव. विस्तार आहे, ब्राह्मणांचा मूळ स्वधर्म पवित्रता आहे. अपवित्रता परधर्म आहे. ज्या पवित्रतेला स्वीकारणे लोकांना कठीण वाटते ते तुम्हा मुलांसाठी अतिसहज आहे. कारण स्मृतीमध्ये आले आहे की आपला वास्तविक आत्मस्वरूप नेहमी पवित्र आहे. अनादि स्वरूप पवित्र आत्मा आहे आणि आदि स्वरूप पण पवित्र देवता आहे. आता शेवटचा जन्मसुद्धा पवित्र ब्राह्मण जीवन आहे. म्हणून पवित्रताच ब्राह्मण जीवनाचे व्यक्तिमत्व आहे. जो पवित्र आहे तोच योगी आहे. आजचे बोधवाक्य आहे, सहज योगी म्हणून अलबेलापण म्हणजे आळशीपणा आणू नका. शक्तिरूप बना. ओम शांती.